काल एक म्हण वाचली, लुक फॉर युअर ब्लॅक शिप व्हाईल देर इज स्टील डे टाईम. एकदम प्रॅक्टिकल ॲडवाईस आहे की हां, तुम्हाला जर तुमच्या काळ्या बकरीला शोधायचं असेल तर उजेडातच शोधा, अंधारात अवघड जाणार आहे. याच्यातून सांगायचं एवढंच आहे की एखाद्या छोट्याशा गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी ती गोष्ट अवघड होण्याची वाट बघू नका. आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत असं होतं, आपण ऑब्झर्व करतो की वेन थिंग्स आर मॅनेजेबल वी डोंट फील द अर्जन्सी, अँड वेन द अर्जन्सी कम्स थिंग्स आर नो लॉंगर मॅनेजेबल. आपल्या हेल्थचंच उदाहरण घ्या ना. आपल्या लक्षात येतं की मागच्या आठवडाभरामध्ये काही कारणामुळं किंवा कामामुळं स्लीप शेड्यूल बिघडलं आहे, वेळेवर झोपलेलो नाही, वेळेवर काही खाल्लेलं नाही, आणि त्यामुळं छोटे छोटे सिग्नलसुद्धा दिसतात. थकवा आल्यासारखं वाटतं, डिस्कम्फर्ट वाटतं. दॅट्स द डे टाईम, ज्यावेळी आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मग एके दिवशी सकाळी बेडवरून उठणंच होत नाही, दॅट्स द डार्क टाईम. त्यावेळी लक्षात येतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. कोणतंही नात्याचं पण उदाहरण घ्या, रिलेशनशिप्समध्ये ह्या छोट्या छोट्या साईन्स दिसतात. आपलं बोलणं कमी होतं आहे, छोट्या छोट्या गोष्टींवरून मिसअंडरस्टँडिंग होतो आहे, आपण आर्ग्युमेंट्स अवॉइड करतो आहे, डिस्टन्स क्रिएट होतं आहे, पण यांच्याकडे नाही लक्ष जात कारण लहान वाटतं त्या गोष्टी. त्यावेळी त्या मोमेंटला या गोष्टी सिरियस वाटत नाहीत. पण एक वेळ अशी येते की एखादं मोठं भांडण होतं आणि तेव्हा लक्षात येतं की या छोट्या छोट्या गोष्टींकडे जेव्हा उजेड होता त्यावेळीच लक्ष द्यायला पाहिजे होतं. आपण या छोट्या छोट्या सायन्सला, या प्रॉब्लेम्सला यामुळं अवॉइड नाही करत की ते आपल्या हातात नाहीत म्हणून. आपण यामुळं अवॉइड करतो की वी थिंक दॅट आय कॅन स्टील अफोर्ड टू इग्नोर दॅम. आणि मग एक एक करून या गोष्टी कंपाऊंड होऊन एक्स्ट्रीम लेवलला जातात. हाच मुद्दा डिस्कस करताना मित्रांना एक लाईन सांगितली, अ स्टिच इन टाईम सेव्हज 9. मराठीत आपल्या भाषेत सांगायचं झालं तर बोटभर ठिगळ दिसलं आणि तेव्हाच शिवलं तर ते हातभर कपडा शिवायचं वाचवतं. सांगायचं एवढंच आहे की ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्यानं जेवढं आपलं नुकसान होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान अशा गोष्टींमुळे होतं की ज्या आपल्या हातात होत्या पण आपण इग्नोर केल्या.